श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही चुकासुद्धा आवर्जून टाळायच्या आहेत. आपल्याला चुकून या 2 रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या परिधान करायच्या नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या रंगाच्या साड्या परिधान केल्या गेल्या तर त्यामुळे आपल्याला वर्षभर वाईट भोग हे भोगावे लागू शकतात. तसेच या 3 स्त्रियांनी चुकूनही पूजा करायची नाही. तर त्या कोणत्या स्त्रियांनी पूजा करायची नाही आहेत, कोणत्या चुका टाळायच्या, त्याचबरोबर कोणत्या 2 रंगाच्या साड्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही परिधान करायच्या नाही आहेत, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. या दिवशी परिधान केलेल्या रंगाच्या वस्त्राने आपल्या मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो. म्हणून योग्य रंगाची साडी निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ती कोणती रंगाची साडी आहे जी आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घालायची, तसेच कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही आहे. त्याचबरोबर या कोणत्या 3 महिला त्यांनी चुकूनही पूजा करायची नाही आहे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ ही येणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान केलेला रंग केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही, तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रवाहित करतो. त्यामुळे आपल्या मनःशांतीसाठी आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची साडी ही परिधान
करावी, कारण अक्षय तृतीयेला असं म्हटलं जातं की आपण जे पण कार्य करतो ते नेहमी शाश्वत राहतं आणि म्हणूनच जर आपण या दिवशी कळत नकळत चुकीच्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक परिणाम निर्माण होऊ शकतात. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून परिधान करायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला रंग म्हणजे पांढरा. पांढरा रंग हा पवित्रता, शांतता आणि आध्यात्मिकता दर्शवितो. ध्यान, पूजा आणि मानसिक शांतीसाठी पांढरा रंग परिधान करणं अत्यंत शुभ मानले जाते. पुढचा रंग म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि शुभत्व दर्शवतो. गुरुग्रहाशी संबंध असलेला हा रंग आहे. लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी जर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केले तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते. पुढचा रंग म्हणजे लाल. लाल किंवा तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता. लाल किंवा गुलाबी रंग हा शक्ती, प्रेम आणि नवीन सुरुवात दर्शवितो. शक्ती आणि प्रेमासाठी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते. पुढचा रंग हिरवा. हिरवा रंग वाढ, नवसंकल्प आणि ताजेपणा दर्शवितो. नवीन संधी आणि सकारात्मकतेकरता हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. तर हे आहेत जे शुभ रंग जे आपल्याला आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान करायचे आहेत. पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचे नाहीत, कारण परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक हे काळा रंग दर्शवतो. तसेच राखाडी रंगाचे कपडे सुद्धा आपल्याला चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान करायचे नाहीत, कारण राखाडी रंग हा उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तर या दोन रंगाचे वस्त्र किंवा साड्या आपल्याला चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी परिधान करायच्या नाही आहेत. तसेच या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा चांदीचे दागिने परिधान करू शकता. सोन्याचे दागिने हे शुभ मानले जातात, तसेच चांदीचे दागिने पवित्रतेचे प्रतीक आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणं समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वस्त्र, भांडी, जमीन, वाहन याची खरेदी शुभ मानली जाते. नवीन घरामध्ये प्रवेश, दुकान उघडणे, व्यवसाय सुरू करणे, एखादी नवीन योजना राबवणे हे अत्यंत शुभ आहे. हा दिवस अभिजित मुहूर्त असल्याने कुठलीही खास वेळ पाहायची गरज नाही. तसेच या दिवशी या 3 महिलांनी चुकूनही पूजा करायची नाही. ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्या स्त्रियांनी चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजाही करू नये. तसेच घरामध्ये सुतक किंवा सुएर असेल तर त्या दिवशी त्या काळामध्ये सुद्धा चुकूनही स्त्रियांनी पूजा करू नये. तसेच जी स्त्री एखाद्या वाईट चिंतत असेल, तिच्या मनामध्ये कायम नकारात्मकता असेल तर अशा स्त्रीने सुद्धा चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्यात. या दिवशी राग, द्वेष, वादविवाद आणि वाईट बोलणं टाळावे, याने आपली ऊर्जा कमी होते. शरीर, मन स्वच्छ ठेवा. दिवसभर सकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे अति झोप, आळस, नकारात्मक कृत्य टाळावे. हा दिवस आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा असल्याने शोक व दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. कर्ज घेणे किंवा देणे टाळावे, कारण ते अक्षय बनण्याचा धोका असतो. तर या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी टाळायच्या आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे सुद्धा कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.